सुरुवातीला सूरज आपल्याकडे येतो। अमरावतीमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार आहे असं समजलेलं होतं। महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा होता, साहजिकच आहे अनेक जण इच्छुक होते। महाविकास आघाडीमध्ये तर सगळं आलबेल होतं असं चित्र होतं, पण तिथं सुद्धा काही जण असंतुष्टच होते उमेदवारी मिळाली नाही म्हणून। काय चित्र स्पष्ट झालेलं आहे आता, कारण उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपलेली आहे। सूरज नक्कीच अजिंक्य, अमरावती महानगरपालिकेमध्ये संपूर्ण चित्र स्पष्ट झालेलं आहे। एकूणच जर पाहिलं तर 87 जागेसाठी अमरावती महानगरपालिकेची ही निवडणूक होत आहे। सुरुवातीला जर पाहिलं तर महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, रवी राणांची युवा समाज पक्ष आणि शिवसेना शिंदेगड हा 3 पक्ष एकत्र मिळून निवडणूक लढत असं एकंदरीत पूर्णपणे ठरलेलं होतं। मात्र ऐन वेळेवर पाहतं मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास जर पाहतं शिवसेना शिंदेगडाची भारतीय जनता पार्टीसोबत युती तुटलेली होती। त्यांनी शिवसेना शिंदेगडांनी जर पाहिलं तर या ठिकाणी 25 जागेची मागणी केली होती, मात्र त्यांना 14 जागा देण्यात आलेला होता। त्याचमुळे जर पाहिलं तर कार्यकर्ते नाराज होऊ नये, कार्यकर्ते नाराज जर झाले तर कुठेतरी याचा फटका आम्हाला बसू शकतो। त्याचमुळे जर पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाने नाराज होत जे आहे महायुतीमधून बाहेर पडलेले आणि त्यांनी आता स्वबळावरचा नारा दिलेला आहे आणि स्वबळावर संपूर्ण निवडणूक त्या ठिकाणी लढवलेली। मात्र त्या दरम्यान जर पाहिलं तर अमरावतीच्या ग्रँड महफिल हॉटेलमध्ये जर पाहिलं तर शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड आणि माजी आमदार अभिजित अडथुडिये हे एबी फॉर्म वाटत असताना या ठिकाणी मोठा राडा झालेला होता। त्या ठिकाणी मोठ्या कार्यकर्त्यांमध्ये आपसात कार्यकर्ते भिडलेले होते, हाणामारी सुद्धा या कार्यक्रमामध्ये किरकोळ स्वरूपाची या ठिकाणी झालेली होती। त्यामुळे जर पाहतो अमरावती शहरामध्ये संपूर्ण शिंदे गटाच्या एबी फॉर्मच्या वरून तो संपूर्ण गोंधळ बोलावतो, त्याची संपूर्ण अमरावती शहरामध्ये या ठिकाणी चर्चा झालेली होती। दुसरीकडे जर पाहिलं तर महायुतीमधून आता भाजप आणि रवी राणा यांचा युवा सन्मान पक्ष या 2 पक्षाची या ठिकाणी युती होणार आहे। रवी राणांच्या युवा सन्मान पक्षाला भाजपने 9 जागा सोडलेल्या, मात्र तब्बल 41 नावाची अधिकृतरित्या उमेदवारी जे रवी राणांच्या युवा सन्मान पक्षाने जाहीर केल्यामुळे युतीमध्ये मोठा संभ्रम या ठिकाणी निर्माण झालेला आहे। कारण का 9 जागा दिलेल्या असताना रवी राणांनी 21 उमेदवारांची नावे या ठिकाणी जाहीर केलेली आहे, किंबहुना त्यांना युवा सन्मान पक्षाचा एबी फॉर्म सुद्धा जोडलेला आहे। त्यामुळे महायुतीमध्ये हे नेमकं काय सुरू आहे, नेमकं महायुती खरंच हे महायुती आहे की मैत्रीपूर्ण लढत आहे हे मात्र आता स्पष्ट होऊ शकेल। मात्र 3 तारखेला ज्यावेळेस उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार त्यावेळेस मात्र स्पष्ट होणार आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर काँग्रेस आणि ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या ठिकाणी युती केलेली आहे। जवळपास सर्व 3ही पक्ष मिळून या ठिकाणी स्वबळावर हे संपूर्ण ही निवडणूक लढणार आहे। तसेच जर पाहिलं तर वंचित बहुजन आघाडी आणि युनायटेड फ्रंटचे स्थानिक अलीम पटेलची जी संघटना आहे ते एकत्र निवडणूक लढणार आहे। त्यामुळे जर पाहिलं तर शिवसेना शिंदे गट या ठिकाणी वेगळं लढत असल्यामुळे हिंदुत्ववादी मतांचं विभाजन नक्कीच या ठिकाणी होणार आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर अमरावतीमध्ये 12 प्रभागामध्ये एमआयएमचं मोठं या ठिकाणी वर्चस्व आहे। कारण का मागल्या वेळी जर आपण जर पाहिलं तर 10 ठिकाणी एमआयएमचे उमेदवार विजय झालेले होते। त्यामुळे जर पाहिलं तर एमआयएम ठिकाणी अमरावतीमध्ये मोठा फॅक्टर या ठिकाणी ठरणार आहे। कारण का त्या प्रभागामध्ये फक्त एमआयएम आणि स्थानिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचंच या ठिकाणी नेहमी बोलबाला असतो। मात्र ऐन वेळेवर मागच्या वेळेस 10 सलग संपूर्ण 10च्या 10 जे एमआयएमचे उमेदवार या ठिकाणी विजय झालेले होते। यावेळेस जर पाहिलं तर यावेळेस चित्र जरी वेगळं असलं तरी मात्र अनेक असुस्थ जे भारतीय जनता पार्टीमध्ये ऐन वेळेवर त्यांना तिकीट नाकारण्याचा 6 ते 7 विद्यमान नगरसेवकांना या ठिकाणी तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश घेऊन त्यांनी ऐन वेळेवर अमरावतीमध्ये सुद्धा अनेक इच्छुकांनी कुठेतरी बंडखोरी तरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांनी आणि काहींनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा देखील निर्णय घेतल्याचं दिसतंय। मग या अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।